पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत नियमितपणे आणि प्रामाणिकपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणारं प्रोत्साहनपर अनुदान 50,000 वरून किमान 1,00,000 रुपयांपर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक करण्यात यावं अशी मागणी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजेश पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे। पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी नियमितपणे आपल्या कर्जाची परतफेड करणारा असून कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील थकीत कर्जाचं प्रमाण तुलनेने कमी आहे। त्यामुळे या जिल्ह्यात प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे। अशा शेतकऱ्यांनी वेळेत कर्जफेड करून शासनाच्या आर्थिक शिस्तीला हातभार लावलाय। त्यामुळे त्यांच्या प्रामाणिकपणाचा सन्मान म्हणून प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम वाढवून किमान 1,00,000 किंवा त्यापेक्षा अधिक करण्यात यावी अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे। यावेळी चंदगड तालुक्यात सध्या जाणवत असलेल्या खतांच्या तुटवड्याचा प्रश्नही राजेश पाटील यांनी कृषी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आवश्यक खतांचा वेळेत आणि पुरेसा पुरवठा होणं गरजेचं असून चंदगड तालुक्यातील खतांचा तुटवडा तातडीने दूर करून शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार खत उपलब्ध करून द्यावं अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी सभापती विलास नाईक, व्हाईस चेअरमन तानाजी गडकरी, SY पाटील, विनोद पाटील तसंच संबंधित शेतकरी उपस्थित होते।